कृष्ण गाथा एक गाणे जाणते वैखरी एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। तू सखा तू पाठी राखा तूच माझा ईश्वर। राही दासी व्यापुनिया तूच माझे अंतर। आळवीते नाम जाला अमृताची माधुरी। एक तारी सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। नमस्कार. या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमय कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय प्रसन्न मनाने स्वागत करते. गीताबोध या प्रवचन मालेच्या दुसऱ्या भागात श्रीमद भगवद्गीतेतील अर्जुन विषाद योग या प्रथम अध्यायाचा आपण अभ्यास केला. अर्जुनाच्या मनातली खिन्नता दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पुढे सरसावले, कारण त्यांना धर्मराज्याची स्थापना करायची आणि त्याचा संपूर्ण भार अर्जुनावर. भगवंतांनी अर्जुनाच्या मनातला हा विषाद दूर करण्यासाठी अनेकविध तत्वज्ञानांची पानं खुली केली. त्यातीलच एक महत्त्वाचं पान म्हणजे सांख्ययोग. श्रीमद भगवद्गीतेतील दुसरा अध्याय सांख्ययोग, ज्यात 72 श्लोकांचा अंतर्भाव आहे. सांख्ययोग म्हणजे नेमकं काय समजून घेऊ माधवीताईंच्या सुश्राव्य प्रवचनातून. तेव्हा आता अधिक वेळ न घालवता हे गीतामृत प्राशन करूयात. उत्सव तीर्थ गीताबोध निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन हर्षदा गायकवाड. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर आज उत्सव तीर्थ अंतर्गत ऐकूयात गीताबोध भाग 3. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय
गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः. असं नरोत्तम अर्जुन आणि स्वतः साक्षात नारायणाला वंदन करून आपण या गीताबोध उपक्रमातला त्याच्यातल्या दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करतो आहोत. आपण श्रोते जगदीश मूर्ती आहात. आपल्यातल्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आज आपण दुसरा अध्याय गीतेतील भगवद्गीतेतील दुसरा अध्याय ज्याचं नाव आहे सांख्ययोग, त्या अध्यायामध्ये काय सांगितले ते बघणार आहोत. खरं म्हटलं ना तर सांख्ययोग हे नाव तरी कशावरून आलं आहे? आपल्याला एक साधारणपणे वाटत असतं की सांख्य आणि संख्या याचा काहीतरी संबंध असावा, आणि आहेही. पण संख्या म्हणजे आपण ज्या स्वरूपात म्हणतो नंबर ह्या अर्थाने तसा नाही आहे. त्याच्या मागे तत्त्व असं आहे, ख्या धातू आहे. ख्या म्हणजे बोलणे. याच्यावरनं आख्यान, व्याख्यान, प्रख्यात, कुख्यात असे शब्द आलेले आहेत. या ख्याला सम जोडलं की संख्या. सम म्हणजे उत्तम रीतीने बोललेलं वचन, आणि त्यावरूनच झालं आहे सांख्ययोग. आणि सांख्ययोग म्हणजे काय? तर ज्ञानयुक्त बुद्धी याला सांख्ययोग असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळी नीतिपूर्ण वचन आहेत या अध्यायामध्ये. अजून वेगळ्या अंगाने पाहायचं झालं तर दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग आहे तो उपक्रमात्मक आहे, आणि शेवटचा अध्याय तो उपसंहारात्मक आहे. कोणत्याही पुस्तकाची कोणत्याही ग्रंथामध्ये सुरुवातीला अनुक्रमणिका असते नाही का, आणि शेवटी उपसंहार असतो. तसंच या गीतेची ही अनुक्रमणिकाच आहे असं समजा. म्हणजे पुढे कुठले कुठले अध्याय ह्याच्यामध्ये येणार आहेत, कशा कशाबद्दल भगवंत बोलणार आहेत, ते सगळं या दुसऱ्या अध्यायाच्या मध्ये त्याचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कर्मयोग आहे, याच्यामध्ये भक्तियोग आहे, याच्यात ज्ञानयोग आहे, असे विविध प्रकारच्या योगाची गुंफण या अध्यायात केलेली आहे. आणि ह्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणजे बघा, आपण मागच्या अध्यायात पाहिलं अर्जुनाला विषाद झाला होता, आणि अर्जुनाने सगळं ह्या युद्ध केल्यामुळे काय काय अनर्थ घडतील याची सगळी परंपरा सांगितली होती. आणि म्हणून मला युद्ध करायचं नाही, या स्वजनांबरोबर मला लढायचं नाही, कारण ह्यांना मारून मला पाप लागेल, मला नरकात जावं लागेल, अशी अर्जुनाची मनोभूमिका होती. आणि ती काही प्रमाणात बरोबरही होती. पण भगवंत तेव्हा काही बोलले नव्हते. पहिल्या अध्यायामध्ये भगवंत काहीही बोलले नव्हते. पण अर्जुनाला वाटलं की आपलं बोलणं बहुतेक भगवंतांना पटलं आहे, आणि म्हणून अर्जुनाने हे सगळं बोलून झाल्यानंतर आपल्या हातातलं धनुष्यबाण रथाच्याच मागच्या बाजूला ठेवलं आणि तो मागे जाऊन बसला. म्हणजे युद्धाचा नकार, युद्धाला त्यांनी नकार दिला हे त्याच्या कृतीवरनं दिसून येतं. पण हे सगळं बघतोय कोण आणि सांगतोय कोण धृतराष्ट्राला? तो आहे संजय. आणि संजय दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणतोय, तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम उवाच मधुसूदनः. असं संजय सांगतोय की असा हा अर्जुन अत्यंत करुणापूर्ण अंतःकरण त्याचं झालं होतं. डोळ्यामध्ये अश्रू आले होते, विषाद झाला होता, खिन्न झाला होता. आणि असा अर्जुन मधुसूदनाला काय म्हणाला, श्रीकृष्णाला तो काय म्हणाला ते आता पुढे सांगतोय संजय. आता भगवंत फार रागवलेत बरं का. आणि संपूर्ण गीतेमध्ये भगवंतांनी कधी अर्जुनाला समजावून सांगितलं आहे, कधी त्याची स्तुती केली आहे, कधी प्रशंसा केली आहे, कधी रागावलेत, कधी फटकारले, कधी अपशब्दसुद्धा वापरलेत. तसंच आता ह्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की तुला हे कसं काय आत्ता अवेळी अशा युद्धाच्या या विषम प्रसंगी तुला हे काय सुचतंय बोलणं? हे योग्य नाही आहे. हे तुला कीर्ती देणारं तर नाहीच आहे, पण आर्य पुरुषांना म्हणजे सज्जनांना शोभणारं सुद्धा तुझं हे बोलणं नाही आहे. आणि अर्जुना, हे तुझा नामर्दपणा सोडून दे.
क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतत्वयी उपपद्यते असं भगवंत म्हणतात. तेव्हा एक अतिशय कठोर हृदयाला लागणारा असा शब्द वापरतात, क्लैब्य. कुठल्याही पुरुषाला अतिशय अपमानकारक वाटणारा असा शब्द आहे नामर्दपणा, षंढपणा. तुझा हा क्लैब्य सोडून दे आणि तू काय कर, हे तुला शोभणारं नाही आहे बरं का पार्था. आणि हे हृदयाचा जो दुबळेपणा आहे तो झटकून टाक आणि तू युद्धासाठी तयार हो, असं भगवंतांनी अर्जुनाची कडक शब्दामध्ये निर्भत्सना केलेली आहे, कान उघाडणी केलेली आहे. पण तरीसुद्धा अर्जुन थोडासा आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे. आणि तो म्हणतोय की ज्यांच्याबद्दल मी आत्तापर्यंत एवढा आदर बाळगला, ज्यांनी मला शिकवलं, ज्यांच्या मांडीवर मी लहानाचा मोठा झालो, अशा भीष्म आणि द्रोणांना मी मारू तरी कसं? त्यांना शब्दांनी दुखवणं सुद्धा शक्य नाही आहे, तर तू बाणाने मारू म्हणतोयस, हे मला शक्य नाही रे श्रीकृष्णा, हे मला शक्य नाही आहे. कारण ह्या युद्धाने आमचं अहितच होणार आहे. आम्हाला माहिती पण नाही आम्ही जिंकणार आहोत का हरणार आहोत का त्यांच्याकडनं जिंकले जाणार आहोत, आम्हाला काही माहिती नाही आहे. पण माझं अंतःकरण मात्र आता करुणेने व्याकुळ झालेलं आहे आणि हा कार्पण्य दोष मला अगदी त्रास देतोय, सतावतोय. धर्म काय अधर्म काय ह्याच्याबद्दल माझी मती आता भ्रमिष्ट झाली आहे, मी संभ्रमित झालेलं आहे. आता तूच मला सांग, तूच माझा सखा आहेस, तूच माझा गुरु आहेस. आणि आता कल्याणकारक काय आहे, श्रेयस्कर काय आहे ते तू मला सांग. मी तुझा शिष्य आहे आणि तू आता मला गुरु या नात्यानं उपदेश कर. कारण मला नाही वाटत की या युद्धातनं काही फलित चांगलं निघणार आहे. पण हा शोक जो आहे ना, तो माझा शोक अगदी अंतःकरणाला, माझ्या इंद्रियांना अगदी ग्रासून टाकणारा शोक आहे. आणि या भूमीवरचं अगदी सगळं समृद्ध जरी राज्य मला मिळालं तरीसुद्धा मला वाटते नको, हे युद्धच नको, असं म्हणून अर्जुन आपलं भूमिका मांडतोय. आता याच्यावर भगवंत मात्र आता उपदेशाला प्रारंभ करतायत. कारण जोपर्यंत जमीन नांगरून तयार झालेली नसते ना, तोपर्यंत बी पेरण्यात अर्थ नसतो. तसंच जोपर्यंत अर्जुनाची मनोभूमिका तयार झालेली नव्हती तोपर्यंत त्याला उपदेश करून चालणारच नव्हतं, तो वायाच गेला असता कदाचित. आणि म्हणून आता मात्र, आता जेव्हा अर्जुन स्वतः म्हणतोय की मला उपदेश करा, तेव्हा मात्र भगवंत आता त्याला उपदेश करतायत. आता हा जो उपदेश आहे, मोठा अध्याय बरं का हा उपदेश आहे ना. आता हे पहिले 10 श्लोकामध्ये पार्श्वभूमी सांगितले, पण गीतेची सुरुवात, खरी सुरुवात, खरा उपदेश दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून सुरू होतो. आणि 11पासून पहिल्यांदा त्याने सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग सांगितला आहे, कर्मयोग सांगितला आहे, भक्तियोग सांगितला आहे, पुढे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितले. असं एक एक टप्प्याटप्प्याने आपण त्याचा विचार करणार आहोत. 11 ते 30 जे श्लोक आहेत ते आपल्या बऱ्याच लोकांना बऱ्याच प्रमाणात परिचित आहेत. कारण त्याच्यामध्ये सांगितलं आहे ते आत्म्याचं अमरत्व आणि देह कसा नश्वर आहे याची कल्पना अर्जुनाला दिलेली आहे, याचं ज्ञान अर्जुनाला दिलेलं आहे. आणि भगवंत त्याला म्हणतायत की ज्याचा शोक करू नये त्याचा तू शोक करतोयस आणि मोठ्या पांडित्याच्या मात्र गप्पा मारतोयस, असा शोक करणं तुला शोभत नाही अर्जुना. कारण अरे या देहाच्या 3 अवस्था असतात. देहिनोस्मिन यथा देहे कौमारै यौवनै जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. अरे बघ ना अर्जुन, बालपण आहे, तारुण्य आहे, वार्धक्य आहेत, या शरीराच्या अवस्था आहेत. आणि तशीच अवस्था आहे ती 4थी अवस्था आहे, ती मृत्यूनंतरची अवस्था आहे. मग या 3 गोष्टी बदलताना, या 3 अवस्थातून पलीकडे जाताना आपण कधी शोक नाही करत. मग तुला या 4थ्या अवस्थेचा एवढा शोक का वाटते? मृत्यूबद्दल तू एवढा हळवा का झालायस? स्वजनांना मारणं चूक आहे असं तुला वाटतंय, पण बघ हे सगळे जे आपण आयुष्यामध्ये, जीवनामध्ये जे भोग घेतो ना, ते सगळे अनित्य आहेत, अनित्य आहेत. त्यामुळे त्यांना तू सहनच करायला पाहिजे. हे येणारे आणि जाणारे, त्याच्या आपल्याला पलीकडे जायचे. कारण सत गोष्ट जी आहे, एकच गोष्ट सत आहे, ती म्हणजे परब्रह्म, सच्चित आनंद ब्रह्म. हे एकच खरं आहे आणि त्या खऱ्याला कधीही अभाव नसतो आणि खोट्या गोष्टीला कधीही भाव नसतो. बघा, खरी गोष्ट कधीही लपत नाही.
सच्चित आनंद जे परब्रह्म आहे ते कायम आहेच आहे. तुम्ही आम्ही असू किंवा नसू, पण ते आहेच आहे. आणि असत गोष्ट म्हणजे हे सगळं जे दृश्य जग दिसतंय हे सगळं असत आहे. आणि या असतला कधीही भाव नाही आहे, म्हणजे अस्तित्वच खरं तर नाही आहे. मग तुम्ही म्हणाल अहो आत्ता दिसतंय ना आम्हाला सगळं, झाडं वेली डोंगर नद्या सगळं दिसतंय, मग त्याला अस्तित्व नाही असं कसं म्हणताय? तर अस्तित्व आहे, आत्तापुरतं आहे, काही काळापुरतं आहे, पण हेही संपणार आहे. याला हेही नाशिवंत आहे. अगदी हिमालयाला सुद्धा नाश आहे. कधी ना कधीतरी हजारो वर्षांनी का होईना हिमालय सुद्धा संपणार आहे, पण टिकणार आहे ते एकच, ते सत्तत्व आहे. आणि म्हणून तू लक्षात घे, ही सगळी शरीरं दिसत आहेत ना, वीर योद्ध्यांची जी शरीर आहेत, हे जे देह आहेत, ही जी माणसं दिसत आहेत तुला आजूबाजूला, घोडे हत्ती रथ, हे सगळं दिसतं, हे सगळं संपणार आहे. या सगळ्यांना अंत आहे. पण ह्या शरीरातला जो एक आत्मा जो आहे त्याला मात्र मरण नाही आहे, त्याला मात्र नाश नाही आहे. कारण तो आहे तो नित्य आहे, अनाशिन आहे, अविनाशी आहे. आणि म्हणून अर्जुना तू कोण रे मारणारा? तुला जे दुःख होत आहे, जो शोक होत आहे की मी मारणारे आणि हे बिचारे मरणारे, असं नाही आहे रे. मारून मारून तू कुणाला मारशील? तर शरीरांना मारशील. आत्म्याला मारणं तुला शक्यच नाही आहे. त्यामुळे तू जर मारणारा स्वतःला समजत असशील तर तेही चूक आहे, आणि हे मरणारे म्हणत असशील तर तेही चूक आहे. कोणी मारतही नाही, कोणी मरतही नाही, कारण आत्म्याला मरणच नाही आहे. कारण हा आत्मा न जायते न म्रियते वा कदाचिन, तो जन्मालाही येत नाही आणि त्याला मृत्यूही नाही आहे. तो कसा आहे? अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण म्हणजे अतिशय जुना आहे. आणि न हन्यते हन्यमाने शरीरे, शरीराला मृत्यू आहे पण या आत्म्याला मृत्यू नाही, हे तू लक्षात घे आणि युद्धाला तयार हो. कारण जसं माणसं काय करतात बघा, आपणही व्यवहारामध्ये आपण कपडे बदलतो नाही का, तसाच हा आत्मा काय करतो तर तो देह बदलतो. इतकी सोपी कल्पना आहे. जसं आपण जुनी वस्त्र टाकून, जीर्ण झालेली वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो, तसाच हा आत्मा जुनी शरीरं टाकून देतो आणि नवीन शरीरं धारण करतो. इट इज दॅट सिम्पल. मग खरं एवढं जर आहे तर या आत्म्याला काही कोणी मारू शकत नाही, कितीही ठरवलं. अगदी तू तर राहू देस, तू जरी अगदी धनुर्धर योद्धा असलास तरी अरे तुला सांगू का, या पंचमहाभूतांचं सुद्धा याच्यावर काही प्रभाव चालत नाही. या आत्म्याला कुणीच मारू शकत नाही. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. कुठलीही शस्त्र याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. आत्म्याला तलवारीने कापता येईल का? धनुष्य बाणाने त्याचा वेध घेता येईल का? गदेनी त्याचा चेंदामेंदा करता येईल का? नाही. कुठलीही शस्त्र त्याला छेदू शकत नाही. अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला ओलं करू शकत नाही, आणि वारा त्याला सुकवू शकत नाही. ही चारही महाभूत जरी असली, अतिशय श्रेष्ठ असली, तर या आत्म्यापुढे ती निष्प्रभ आहे. आत्म्याला कुणाला मारताच येत नाही, हे तू लक्षात घे. आणि हा आत्मा कसा आहे परत हे सांगून भगवंत सांगतायत, तो कसा आहे? अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतस्थाणुरचलोयम सनातनः. हा अछेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य आहे, अशोष्य आहे, हा नित्य आहे आणि सर्वगत आहे. सगळीकडे आहे तो आत्मा. नुसता शरीरातच असं नाही तर या संपूर्ण विश्वामध्ये, या चराचरामध्ये जो भरून राहिला आहे तो आत्माच तर आहे. तो नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणू आहे, अचल आहे. अचल म्हणजे सगळीकडे जरी भरून राहिला असला तरी तो स्थिर आहे, तो अचल आहे, तो अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. त्याचं चिंतन करता येत नाही, त्याची कल्पना करता येत नाही. आत्म्याचं चित्र रंगवा म्हटलं तर येईल का हो रंगवता? नाहीच येणार, कारण आत्मा आम्ही पाहिलाच नाही आहे. आम्ही शरीराचं वर्णन करू, आम्ही एखाद्या व्यक्तीचं चित्र काढू, एखाद्या वस्तूचं चित्र काढू, एखाद्या प्रसंगाचं वर्णन करू, पण आत्म्याची आम्हाला कल्पनासुद्धा करता येत नाही. म्हणून तो अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे. आणि म्हणून अर्जुना ह्याला मारता येणार नाही आहे. आणि तू शोक तरी कशाचा करतोयस? तर तू शोक करू नकोस. जर का तू ह्याला नित्य जन्मणारा किंवा नित्य मरणारा समजत असशील तरीसुद्धा तू शोक करणं अतिशय
व्यर्थ आहे, वायाच जाणार आहे. त्यामुळे असल्या गोष्टीचा शोक करायचाच नाही. आत्म्याला मारता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि शरीर निश्चितपणे मरणार आहे ही पण वस्तुस्थिती आहे. तू समजा मारलं नाहीस या योद्ध्यांना तरी ही शरीरं काही टिकणार आहेत असं वाटतंय का तुला? कधी ना कधी कुणाच्या हातून त्याला मरण आहेच आहे. तू फक्त निमित्त मात्र आहेस अर्जुना. तू याचा शोक करू नकोस. अरे जो जन्माला आला त्याला निश्चितपणाने मृत्यू आहेच. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि. जो जन्माला आलाय ना त्याला निश्चितपणाने मृत्यू आहेच आहे. मृत्यू नाही अशी घटनाच नाही, प्रत्येकाला मृत्यू आहे. आमचे कबीरजी तर म्हणतात, आए हे तो जाएंगे राजा रंक फकीर, इक सिंहासन चढी चले इक बंधी जात जंजीर. आलाय त्याला जायचंच आहे, कधी ना कधीतरी जायचे. कुणाला कमी असेल कुणाला जास्त आयुष्य असेल पण प्रत्येकाला जायचंच आहे. केव्हा जायचं आहे ते माहिती नाही. कुणी सिंहासनावर बसला असेल, कुणी तुरुंगवास भोगत असेल, कुणी भिकारी असेल, कुणी मंत्री असेल, प्रत्येकाला जायचंच आहे. आमचे गदी मात्र म्हणतात, जीवासंगे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. खरंच आहे, माणसाच्या हातात काय आहे? मृत्यू येणारच आहे, तो झडप घालणारच आहे. तुम्ही कितीही या देहाचं रक्षण केलं तरी तो मृत्यू येणारच आहे आणि जो जन्मलाय त्याला मृत्यू आहेच आहे. म्हणून तू अर्जुना लक्षात घे, तू शोक करत बसू नकोस. ही भूत मात्र आहेत, ही अव्यक्तापासून आलेली आहेत आणि अव्यक्ताकडे जाणार आहे. मधला काही काळ आपण व्यक्त दशेत आहोत. म्हणजे बघा 100 वर्षापूर्वी तुम्ही होतात का? नव्हतात ना. 100 वर्षापूर्वी मी पण नव्हते, तुम्ही नव्हतात, मी नव्हते आणि अजून 100 वर्षांनी सुद्धा तुम्ही नसणार आहात, मी पण नसणार आहे. मग पूर्वी आपण नव्हतो, पुढेही असणार नाहीत आणि आत्ता जेवढं काही जीवन मिळालंय, जे काही 60, 70, 80, 90 वर्षाचं जे जीवन आहे ते संपलं म्हणून शोक कशाला करायचा? शोक करायचाच नाही. अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना असं भगवंत त्याला विचारतायत. आणि ह्याला म्हटलेलं आहे त्यांनी देही, या आत्म्याला एक नाव दिलेलं आहे देही. देहात राहणारा तो देही. तो कसा आहे? नित्य आहे, अवध्य आहे, त्याला मृत्यू नाही आहे, मारताच येणार नाही. पण तो राहतो कुठे? देहे सर्वस्य भारत तस्मात, आणि तस्मात म्हणजे म्हणून, आणि म्हणून सर्वाणी भूतानी नत्वं शोचितुम अर्हसि. मग तू शोक तरी कशाचा करतोयस अर्जुना? शोक नको करूस असं सांगून भगवंतांनी आत्म्याचं अमरत्व आणि देहाचं नश्वरत्व किंवा देह किती क्षणभंगूर आहे, पुढच्या क्षणाला काळ कधी झडप घालेल आपल्याला सांगता येत नाही असं सांगितलं आहे. आणि याच्यातनं अर्जुनाचं खरं तर ब्रेन वॉशिंग केलेलं आहे. अर्जुनाला समजावून सांगितलं आहे हा ज्ञानयोग आहे, ही वस्तुस्थिती, ही फॅक्ट आहे. आणि हे सांगून झाल्यावर आता तरी अर्जुनाला काही अजून पटलं आहे असं वाटत नाही. आणि म्हणून आता भगवंत ट्रॅक बदलत आहेत. भगवंत म्हणतात नाही का तुला हे पटत आहे, बरं जाऊ दे, हा विषय ठेवू आपण बाजूला. मी तुला आता सांगतोय तू कोण आहेस. आता अर्जुनाच्या आवडीचा विषय काढतायत बरं का. तू कोण आहेस? तू क्षत्रिय आहेस. आणि क्षत्रियाला जर का क्षत्रिय धर्माचा समजा विचार केला तर त्याचा विचार केला तरी सुद्धा तू शोक करणं व्यर्थच आहे. कारण अरे एखाद्या क्षत्रियाला धर्मयुद्ध लढायला मिळणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. या खरा जो क्षत्रिय त्याला धर्मयुद्ध खेळायला मिळणं हे त्याच्या भाग्याचं लक्षण आहे. आणि हे तुला सहज प्राप्त झालंय. हे युद्ध तुझ्यासमोर ठाकलेलं आहे. जणू काही या युद्धाच्या माध्यमातनं तुझ्यासमोर स्वर्गाचं द्वारच उघडलंय. माऊलींनी तर असं म्हटलेलं आहे की जांभई देण्यासाठी आ वासावा, तोंड आ करावा आणि अलगत मुखामध्ये अमृत पडावं, इतकी तुझी सहज स्थिती झालेली आहे. तुला हे इतकं चांगलं युद्ध करायला मिळतंय हे तुझं भाग्य समज. आणि जर का तू समजा नाही लढलास, बरं का, समजा तुला लढायचंच नसलं, अथ चेत्वमिमंस धर्म्यम संग्रामन न करिष्यसी, समजा नाही लढलास तर तुझं नुकसानच आहे त्याच्यामध्ये. तुझा स्वधर्म पण जाईल,
तुझी कीर्ती पण जाईल आणि तुला ज्याची भीती आहे ना ते नेमकं पापच तुझ्या वाट्याला येईल. अर्जुन म्हणाला होता ना, आणि अर्जुन क्षत्रिय आणि त्यांनी पुष्कळ कीर्ती प्राप्त केली होती. आणि क्षत्रियाचं कर्तव्य काय तर युद्धामध्ये विजय संपादन करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. म्हणजे 3 गोष्टी घडतील चुकीच्या. स्वधर्म जाईल, कीर्ती जाईल, आणखीन वरती म्हणजे तुला पाप लागेल. आणि अकीर्ती, तुझी अपकीर्ती तर किती होईल सांगू का? इतकी अपकीर्ती होईल की लोक तुझा सगळा आत्तापर्यंतचा पराक्रम विसरून जातील आणि म्हणतील, तोच ना अर्जुन जो युद्धातनं पाठ फिरवली, युद्धातला विनमुख झाला, युद्धातून पळून गेला, तोच ना. असं जर का म्हटलं तर खरंच संभावित जो आहे, जो सज्जन पुरुष आहे, त्याला ह्याच्यासारख्या यातना दुसऱ्या नाहीत. अपकीर्ती होणं. आणि अर्जुना, अपकीर्ती म्हणजे सज्जन माणसाला अत्यंत दुःखदायक आहे. म्हणजे त्या अपकीर्तीपेक्षा एक वेळ मरण परवडेल अशी त्याची स्थिती होते. आणि हे जे तुला जे आदर्श मानत होते, अनेक वीर पुरुषांसाठी अर्जुन हा आदर्शभूत आहे. अशा लोकांना सुद्धा ते म्हणतील की तो भिवून पळाला का, रणांगणातनं विनमुख झाला, असं तुझ्याबद्दल बोललं जाईल. आणि ज्यांच्यासाठी तू आदर्श होता त्यांच्या दृष्टीने तू तुच्छ क्षुद्र ठरशील. एवढंच होऊन थांबणार नाही आहे, तर तुझ्याबद्दल लोक वाटेल ते बोलतील. अगदी बोलू नये असे शब्दसुद्धा तुझ्याबद्दल उच्चारले जातील. तुझ्या आत्तापर्यंत मिळालेल्या पराक्रमाची सुद्धा निंदा होईल, त्यालासुद्धा हे गालबोट लागेल. आणि आता ह्याच्यापेक्षा दुःखदायक ती दुसरी काय गोष्ट असणार आहे? त्यामुळे तू युद्धाला तयार हो, युद्धासाठी सज्ज हो. आणि आता तुझ्या फायद्याच्या 2 गोष्टी सांगतो बरं का. समजा हे युद्ध कसं आहे, हे धर्मयुद्ध आहे, त्यामुळे हे निर्णायक युद्ध आहे. याच्यात समजा तुला मृत्यूला सामोरं जावं लागलं, त्या धार्तराष्ट्राने, त्या कौरवांनी तुला मारलं, तरीसुद्धा तुला स्वर्गप्राप्ती मिळणार आहे, कारण तू स्वधर्माने वागलायस. आणि समजा तुझा जय झाला, तुला पराक्रम गाजवून ह्याच्यामध्ये विजय प्राप्त करता आला, तर या संपूर्ण पृथ्वीचं राज्य भोगशील. हे कुरुक्षेत्रच काय, या संपूर्ण पृथ्वीचं राज्यसुद्धा तुला भोगायला मिळेल, इतकं तुला वैभव प्राप्त होईल. त्यामुळे या युद्धात लढणं हेच तुझ्यासाठी योग्य आहे. आणि म्हणून तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, तू उभा राहा, युद्धाय कृतनिश्चया, युद्धाचा निश्चय कर, मी लढीनच असं म्हण. आणि अत्यंत सन्मानाने, वीरवृत्तीने या युद्धाला सामोरं जा. कारण तुला सांगू का, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो. सुख आणि दुःख, लाभ किंवा अलाभ, किंवा लाभ आणि हानी, जय किंवा पराजय, हे दोन्ही समच मानायचे. हे जो सम मानतो त्याला या संपूर्ण त्या समत्वाचा लाभ होतो. आणि म्हणून तू काय कर अर्जुना, आता युद्धासाठी सज्ज हो, सिद्ध हो. आणि एवढं जरी केलंस ना तरी तुला अजिबात पाप लागणार नाही, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. हे तुला आता सांख्याबद्दल सांगितलं. एषा ते विहिता सांख्ये, हे जे आहे ना सांख्य योगामध्ये, सांख्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे. बुद्धिर्योगे तू इमाम शृणु, तू आता नीट हे ऐक, एक लक्षात घे. बुद्ध्यायुक्तो यया पार्थ, बुद्धियुक्त होऊन तू कर्म केलंस तर तुला कर्मबंधनाचा लेप लागणार नाही, कर्माचं बंधनही पडणार नाही, आणि कर्माचा कुठलाच पाप पुण्याचा लेपही तुला लागणार नाही, आणि तू त्याच्यातनं निश्चितपणाने मुक्त होशील. अरे अर्जुना, न इह अभिक्रमः नाशः अस्ति. अभिक्रमाचा इथे कधीच नाश होत नाही. म्हणजे चांगल्या गोष्टीला जेव्हा आपण सुरुवात करतो ना, प्रारंभ करतो, ती समजा नाही पूर्ण झाली तरीसुद्धा त्याचं उलट किंवा विपरीत फळ मिळत नाही. चांगल्या गोष्टीचं चांगलंच फळ मिळतं, अगदी छोटंसं का होईना, कणभर का असे ना, चांगल्या गोष्टीचं निश्चितपणाने चांगलं फळ मिळतं. स्वल्पमप्यस्य धर्मस्य, अगदी थोड्या प्रमाणात जरी स्वधर्माचं पालन केलं तरी त्याचं निश्चितपणाने चांगलं फळ मिळणार आहे. आणि त्याच्यातून प्राप्त काय होणार आहे, त्रायते महतो भयात, त्यामुळे मोठ्या भयापासून तुझी मुक्तता होणार आहे. पाप जरी कितीही मोठी असली ना तरी त्याच्यासाठी थोडंसं सत्कर्मसुद्धा पुरतं. म्हणजे अशी उपमा दिलेली आहे की मणभर कापूस जाळण्यासाठी
मणभर आग काडी लागत नाही. एक लहानशी आगपेटीतली आगकाडी जरी पेटवली तरी मोठा कापूस जाळला जातो. तसंच छोट्याशा कर्मानी सुद्धा मोठं पापाचा नाश होतं. आणि हे तू लक्षात ठेव. तू स्वधर्माचं नुसतं आचरण कर, तुझ्या पापापासून निश्चितपणे मुक्तता होणार आहे. आणि याच्यासाठी हे असं सत्कर्म स्वधर्माचं पालन करण्यासाठी पहिल्यांदा काय हवं तर बुद्धीचा निश्चय हवा. कसा निश्चय हवा तर एकात्मिका बुद्धी हवी, निश्चयात्मिका बुद्धी हवी. आणि गीतेचा शब्द आहे व्यवसायात्मिका बुद्धी हवी. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन, ती एकच आहे. पण ज्यांच्या बुद्धीला फाटे फुटले असतात ना, बहुशाखा ह्यनंताश्च, काही लोक असतात 10 ठिकाणी त्यांची बुद्धी धाव घेत असते. बुद्धयो अव्यवसायिनाम, आणि त्यांच्या बुद्धीचा काही निश्चयच होत नाही, एकाग्रच करता येत नाही बुद्धी. 10 ठिकाणात ती बुद्धी धावत असते. अशी 10 ठिकाणी धावणारी बुद्धी या मार्गामध्ये काहीच उपयोगाची नाही. आणि ह्याच गोष्टीच्या संदर्भात एक दासबोधामध्ये फार सुंदर उदाहरण सांगितलं समर्थ रामदास स्वामीने. एकदा एका माणसाला सांगितलं होतं की तुझ्या शेतामध्ये तुला जर का खणायचं असलं, पाणी लागणार असेल तर तुला 40 फूट खड्डा खणला तर तुला पाणी लागेल. 40 फूट खणलंस तर तुला निश्चितपणाने पाणी लागेल. त्या माणसाने काय करावं, 4-4 फुटाचे 10 खड्डे खणले. म्हणजे तत्वतः 40 फूट खणून झालं, पण असे 4-4 फुटाचे 10 खड्डे खणून पाणी लागणार आहे का हो? नाही लागणार. त्यामुळे एकाच जागी 40 फूट खणलं तर कदाचित पाणी लागेल. तशीच ही बुद्धीसुद्धा एकाच ठिकाणी वळवायची आहे. आणि एका ठिकाणी वळवायची म्हणजे कुठे वळवायची आहे तर ती परमेश्वराकडे वळवायची आहे. तुझ्या स्वधर्माकडे बुद्धी वळवलीस तर तुला त्याचं निश्चितपणाने चांगलं फळ प्राप्त होणार आहे. आणि आता तू पुष्कळ वाचन केलेलं आहेस, पुष्कळ श्रवण केलेलं आहेस. स्वर्गामध्ये अनेक चांगले चांगले उपभोग मिळतात असं स्वर्गाचं वर्णन वेदांनी केलेलं आहे. पण ही सगळी वाणी आहे ना, ह्याला फुलारलेली वाणी म्हटलेलं आहे, त्याला पुष्पिता वाच म्हटलेलं आहे. किंवा अगदी आपल्या आजच्या भाषेत सांगायचं तर ती ग्लोरिफाईड लँग्वेज आहे, त्याच्यात अडकायचं नाही आहे. आणि म्हणून तू त्याच्याही पलीकडे जा. हे वेद कसे आहेत ते सुद्धा सकामच आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा स्वर्गप्राप्तीसाठी काय काय यज्ञ करावे, काय अनुष्ठानं करावीत हे सगळं सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये मुक्तीचा मार्ग नाही सांगितला. आणि मग असं त्याच्यामध्ये गुंतणारे, त्याच्यामध्ये अडकणारे लोक वेगवेगळे यज्ञ विधी अनुष्ठानं वगैरे वगैरे करत असतात, कर्माचं अवडंबर माजवतात, अनेक क्रिया करतात, पण त्यांना त्याच्यातून प्राप्त काहीच होत नाही आहे. कारण हे ते भोग आणि ऐश्वर्याच्या मागे लागलेले आहेत. त्यांची बुद्धी थोडी संभ्रमित झालेली आहे. पण ज्यांची व्यवसायात्मिका एकाग्र बुद्धी असते त्यांना मात्र निश्चितपणाने हे फळ प्राप्त होतं. आणि म्हणून वेद कसे आहेत, त्रिगुणात्मक वेद आहेत. सत्व रज तम अशा 3ही गुणांनी वेद युक्त आहेत. पण अर्जुना तू मात्र काय कर, तू ह्याच्या पलीकडे जा. निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन, तू त्रिगुणाच्याही अतीत हो. आणि निर्द्वंद्व, द्वंद्व म्हणजे 2-2 गोष्टी आहेत, सुख दुःख निंदा स्तुती राग द्वेष जय पराजय मान अपमान असे जे द्वंद्व आहेत ह्याच्याही पलीकडे जा. आणि नित्य सत्वस्थास, नित्य सत्वगुणात जर का राहिलास आणि निर्योगक्षेम आत्मवान, आणि तुझी काळजी करणारा तो परमेश्वर आहे एवढं तू लक्षात ठेव. असं सांगून भगवंत आता एक महत्त्वाचा श्लोक सांगतायत जो गीतेतला अतिशय महत्त्वाचा आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगः अस्तु अकर्मणी. फार महत्त्वाचा श्लोक आहे बरं का. गीतेतला अगदी सर्वाधिक महत्त्वाचा हा श्लोक आहे. काय म्हणतायत भगवंत अर्जुनाला, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे. कर्मणी एव अधिकारः ते, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे. मा फलेषु कदाचन, पण फळावर कधीही नाही. बघा ना, कर्म करणं आपल्या हातात आहे, पण काय फळ मिळेल हे आपल्या हातात नसतंच. परीक्षेसाठी मी पूर्णपणाने माझे 100% देईन, मी पूर्ण अभ्यास करीन, पण किती मार्क्स पडतील हे माझ्या हातात नाही आहे. फळ आपल्या हातात नसतंच. आणि म्हणून
तू कधी कर्मफळाचा हेतू होण्यासाठी सुद्धा काम करू नकोस आणि कर्म न करण्याविषयी सुद्धा तुझ्या मनामध्ये आसक्ती असता कामा नये. असे 4 सिद्धांत भगवंतांनी या श्लोकामधनं अर्जुनाला सांगितलेले आहेत. खरंच आहे, 2 डिपार्टमेंट आहेत बरं का आयुष्यामध्ये. आपल्यासुद्धा 2 डिपार्टमेंट आहेत. एक कर्माचं डिपार्टमेंट आहे आणि एक फळाचं डिपार्टमेंट आहे. आपलं काम कुठे आहे तर फक्त कर्म उत्तम करायचं, एवढंच आपलं काम आहे. फळाकडे बघायचं सुद्धा नाही. मग फळ मिळणार नाही आहे का? मिळणार आहे ना, फळ निश्चित मिळणार आहे. तुम्ही चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळणार आहे. पण अर्जुनाला सांगितलं की तू तो अधिकार सोडून दे. तू त्या फळाच्या अपेक्षेने कर्म करूच नकोस. कर्मफळाचा हेतू तू कधीच होऊ नकोस. आणि आत्ता तुला जे वाटतंय ना, कसं युद्ध करू, युद्ध न करण्याविषयी तुझ्या मनामध्ये ओढ निर्माण झाली आहे, तीही असता कामा नाही आहे. आणि म्हणून तू कर्म करशील ती कशी कर? योगामध्ये स्थिर होऊन कर. योगामध्ये स्थिर होऊन म्हणजे कशी करायचे? योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. आसक्तीचा त्याग करायचा आहे. कधी त्या कर्मामध्ये यश मिळेल, कधी नाही मिळणार. बघा ना, आपल्याला सुद्धा व्यवहारामध्ये कितीतरी आपण कामं करतो, सगळीच काय अगदी यशस्वी होत नाहीत. 10 कामं केली त्याच्यातली 4 यशस्वी होतात, 6 तशीच जातात एखाद्या वेळेस. होऊ शकतं, पण त्या यश मिळतंय का नाही मिळत याच्याकडे सुद्धा तू बघू नकोस. ते सममान, कारण अरे समत्व म्हणजेच योग आहे. आणि म्हणून या बुद्धियोगापेक्षा हे कर्म जे आहे ते कमी आहे, निकृष्ट दर्जाचं आहे. आणि म्हणून तू बुद्धियोगाचा आग्रह धर. आणि जे कोणी बुद्धियुक्त होऊन कर्म करतात ते दोन्हीचाही त्याग करतात. पापही नाही आणि पुण्यही नाही. आणि याच्याही पलीकडे जाऊन भगवंत सांगतात योग कर्मसु कौशलम. कर्माच्या बंधनातनं जर का आपल्याला मुक्त व्हायचं असेल, त्याच्यातनं युक्तीसनी बाहेर पडायचं असेल तर हे सगळ्याचा त्याग केला पाहिजे. सगळं सम मानून. म्हणजे काही कोणी निंदा करतं, कोणी स्तुती करतं. जरा स्तुतीने आम्ही लगेच चढून जातो, जरा निंदा केली की आमच्या लगेच डोळ्यात पाणी येतं. दोन्ही सम मानायला शिकायचं आहे. आणि असं केलंस तर तुला तो बुद्धियोग प्राप्त होईल आणि तुझी बुद्धी जी आहे ती स्थिर होईल. योगामध्ये तुझी बुद्धी स्थिर व्हायला पाहिजे असेल. ज्याची प्रज्ञा स्थिरावली असं विनोबांनी वर्णन केलेलं आहे. असं भगवंत म्हणतात असा तू होशील. आता अर्जुन आपल्यासारखाच आहे नाही का? श्रोता आपल्यासारखाच आहे. त्यामुळे त्याच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. आणि म्हणून तो अर्जुन भगवंतांना विचारतो की हा जो तुम्ही म्हणताय स्थिर बुद्धी ज्याची प्रज्ञा स्थिरावली, असा तो स्थिर बुद्धी किंवा गीतेने त्याला एक फार सुंदर शब्द वापरला आहे, स्थितप्रज्ञ. हा स्थितप्रज्ञ कसा असतो? तो दिसतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा? सांगाल का मला? खरंच आहे, आपल्याला सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन लागतं नाही का? म्हणजे नुसतं सांगून आपल्याला भागत नाही. अशी खरंच व्यक्ती आहे का? असे आदर्श लोक या जगात आहेत का? हे जेव्हा आम्ही पाहतो, कळतं आम्हाला, तेव्हा आम्ही त्यांचं ऑब्झर्वेशन करतो, त्यांचं निरीक्षण करतो आणि मग त्यांच्या पदचिन्हांवरनं चालण्याचा आम्ही अभ्यास करतो. अर्जुनाची हीच अवस्था झाली होती. आणि अर्जुन म्हणतोय की आहे का असा कोणी? स्थितप्रज्ञस्य का भाषा? त्याचं लक्षण तरी काय आहे? समाधिस्थस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत. तो बोलतो कसा? किम आसीत, तो बसतो कसा? व्रजेत किम, तो चालतो कसा? म्हणजे त्याचं आचरण कसं असतं? असा प्रश्न अर्जुनाने विचारलाय. पण आपल्याही मनात हाच प्रश्न आहे नाही का? आपल्यालाही हा स्थितप्रज्ञ म्हणजे कसा आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आपण म्हणतो तसा स्थितप्रज्ञ नाही बरं का. आपण थोडंसं उपेक्षेने, आपण थोडंसं तुच्छतेने त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन करतो. पण खरा स्थितप्रज्ञ जो आहे तो फार उच्च दर्जाचा आहे. फार त्याचं स्थान आहे ते अत्यंत उच्च आहे. आता भगवंत या अर्जुनाच्या प्रश्नावर अतिशय प्रसन्न होत आहेत आणि सांगतायत, मी सांगतो ना तुला स्थितप्रज्ञ कसा असतो ते सांगितलंय पुढच्या 18 श्लोकामध्ये. गीतेमध्ये 18 या संख्येचं फार महत्त्व आहे. युद्ध चाललं ते 18 दिवस. गीतेचे अध्याय किती आहेत असं विचाराल तर ते 18 आहेत. सैन्य किती होतं? ते 18 अक्षौहिणी सैन्य होतं.
आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं किती श्लोकामध्ये वर्णन केली, ती पण 18च आहेत. बघा आता भगवंत काय सांगतात, जो कोणी या संपूर्ण कामनांचा मुळापासनं त्याग करतो आणि जो स्वतःमध्ये संतुष्ट असतो त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. व्याख्या तर कळली, पण नीट नाही कळलं. सगळ्या अपेक्षाभंग जेव्हा होतो, म्हणजे बघा ना, आपल्याला दुःख कशाचं होतं, अपेक्षाभंगाचं दुःख होतं. अपेक्षाभंग का होतो, कारण अपेक्षा ठेवल्यात म्हणून. अपेक्षा का ठेवतो, तर मनामध्ये काहीतरी इच्छा आहेत म्हणून, वासना आहेत म्हणून. पण या इच्छावरच पहिला घाव घातला, सगळ्या कामनाच जर का काढून टाकल्या तर दुःख होणारच नाही. आणि जेव्हा दुःख होणार नाही तेव्हा स्वतःमध्येच आपण स्वतः संतुष्ट असतो. आपली संतुष्टी आपण बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून ठेवली तर बाहेरच्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही आहे, त्या बदलतात आणि मग आम्हाला दुःख होतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात, कितीही दुःख वाट्याला आलं तरी उद्विग्न व्हायचं नाही आणि कितीही सुख वाटायला आलं तरी आनंदाने फुशारून पण जायचं नाही आहे. मग कशाचा त्याग करायचा आहे, राग, भय, क्रोध या सगळ्याचा त्याग केला म्हणजे आसक्तीचा त्याग करायचा आहे. भीती वाटणारच नाही, की कारण तिथे दुसरा कोणी नाहीच आहे. क्रोध येणारच नाही. वीत राग भय क्रोध स्थित धीर मुनी रुच्यते, त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. हा स्थितप्रज्ञ कसा असतो, कासवासारखं. कासव बघा, सगळ्या देवळामध्ये पहिल्या मंदिरामध्ये गेल्यावर कासव असतं. कासवाच्या उदाहरणावरनं आपल्याला काय शिकायचं आहे, कासव सगळे पाय आपले आत ओढून घेतो, सगळे अवयव आत ओढून घेतो. केव्हा प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हा, वादळ वारा पाऊस आलं की ते सगळे आपली अंग आत ओढून घेतो आणि अनुकूल वेळ असेल तेव्हा बाहेर सोडतो. परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला परमार्थामध्ये या इंद्रियाचा उत्तम वापर करायचा आहे आणि प्रपंचामध्ये ही इंद्रिय आवरून घ्यायची आहेत. आणि म्हणून कासवाचा दृष्टांत दिलाय, कूर्मोंगानी व सर्वशः. कूर्म म्हणजे कासव, तो जसा सगळी इंद्रिय ओढून घेतो तसंच आपल्याला सुद्धा प्रपंचामध्ये त्या इंद्रियांच्या विषयांपासून ही इंद्रिय ओढून घ्यायची आहेत, आवरून घ्यायची आहेत. उपभोग घ्यायचा आहे पण सीमित प्रमाणात उपभोग घ्यायचा आहे. असं केलं तर त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. आता हे विषय पण परत परत येतातच, पण ते विषय मुळापासून काढून टाकायचे. जेव्हा त्या परमात्म्याचं दर्शन घडतं तेव्हा विषय उरतच नाहीत. आणि हे करत असताना भगवंताने एक फार सुंदर दृष्टांत दिलंय. बघा आता म्हटलेलं आहे, तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परहा. ही इंद्रिय सगळी आवरून घ्यायचेत आणि कुठे मोकळी सोडायचे, भगवंताच्या ठिकाणी. डोळ्यांनी त्याचं रूप पाहायचे, कानाने त्याचे गुणगान ऐकायचे, हाताने त्याला नमस्कार करायचे, पायाने त्याच्या मंदिरापर्यंत जायचे. म्हणजे अशी सगळी इंद्रिय त्याच्याकडे वळवली तर असा जो कोणी वागतो, ज्याची इंद्रिय त्याला वश आहेत, स्वाधीन आहेत, त्याची प्रज्ञा स्थिरावली म्हणून समजा. खरंय, कळलं आम्हाला. पण ह्याच्यामध्ये सुद्धा एक धोका आहे बरं का. काय होतं, आम्हाला व्यवहारामध्ये एखादी गोष्ट दिसते, आवडते, मग त्याची परत अगदी चटक लागते, त्याचं ध्यान लागतं, त्याचा संग लागतो, मग ती आम्हाला हवीशी वाटायला लागते. आणि ती मला मिळाली नाही तर दुसऱ्या कुणालाही मिळता कामा नाही आहे अशी एक भावना होते. आणि दुसऱ्या कुणाला मिळाली तर मला क्रोध येतो. आहे ना, हे घडतं व्यवहारात. आणि म्हणून एक भगवंत सांगतात, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. आधी ध्यान लागतं. एखादी वस्तू नुसती पाहतो आपण, सहज पाहतो. वस्तू असेल, पदार्थ असेल, व्यक्ती असेल, सहज पाहतो. मग त्याचं ध्यान लागतं. मग ध्यान लागलं की त्याचं संग लागतो, त्याच्याशिवाय दुसरं सुचत नाही. मग संगातून काम निर्माण होतो की हे मला हवं, मलाच हवं, दुसऱ्या कुणाला नाही. आणि जेव्हा मला न मिळता दुसऱ्याला मिळतं तेव्हा क्रोध त्या कामातनं निर्माण होतो. इथपर्यंतच थांबत नाही ही घसरगुंडी. या क्रोधातून संमोह निर्माण होतो, संभ्रम निर्माण होतो. या संभ्रमातनं स्मृतिभ्रंशसुद्धा होतं. कुठला स्मृतिभ्रंश, मी कोण आहे, मी त्या परमात्म्याचा अंश आहे, खरी स्मृती आहे. या स्मृतीचं विस्मृतीमध्ये रूपांतर होतं आणि मी देह आहे असं वाटायला लागतं. म्हणजे स्मृतिविभ्रम होतो. मग स्मृतिभ्रंश झाल्यानंतर
बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाला म्हणजे माणसाचा नाश झालाच म्हणून समजा. अशी ही सगळी अधोगतीची लक्षणं आहेत किंवा त्याला घसरगुंडी म्हटलेलं आहे. बघा, एखाद्या रस्त्याने जाताना बाजारामध्ये एखादं साडी म्हणा, एखादा दागिना म्हणा, ड्रेस म्हणा, काहीतरी वस्तू आवडते, नुसतीच आवडते, तेव्हा काही वाटत नाही घ्याविषयी. पण नंतर पुन्हा पुन्हा आपण त्याच्याकडे वळून 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 पाहतो. मग वाटतं की अरे किती छान आहे. मग वाटतं की ही माझ्याकडे हवी, माझ्याकडे हवीच असं वाटलं की ती झाली कामना. त्याच्यातनं क्रोध, क्रोधातून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशातनं बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातनं पूर्ण विनाश. अशी ही सगळी अधोगतीची साखळी आहे. मग आता ह्या साखळीतनं मुक्त कसं व्हायचं? संसारामध्ये आम्हाला काही काही गोष्टी आवडणारच, काही काही गोष्टीचा मोह होणारच, काही काही हव्याशा वाटणारच, त्या आम्हाला नेहमीच मिळतील असं नाही. मग सगळं आम्ही काही टाकून द्यायचं का? संन्यास घ्यायचा का? नाही नाही नाही, संन्यास नाही घ्यायचा. फक्त 2 गोष्टी टाळायच्यात. कुठल्या? बघा हां, एखादा सर्प असतो, एखादा साप आहे. आम्हाला भीती वाटते सापाची, कारण तो चावेल, काही आम्हाला डंख करेल असं वाटतं. पण जर का त्या सापाचे 2 विषारी दात असतात, त्याला तेवढे 2 विषारी दात काढले तर त्या सर्पाची भीती वाटणार नाही. तशीच संसाराची भीती वाटणार नाही आम्हाला. काय? 2 त्याचे दात काढून टाकायचे. संसारसुद्धा हा विषाप्रमाणेच आहे, विषारी सर्पाप्रमाणे. पण 2 दात आहेत ते जास्त आम्हाला नुकसान करणार आहेत, आम्हाला डंख करणार आहेत. ते आहेत राग आणि द्वेष. राग म्हणजे आपण म्हणतो तो राग नाही बरं का, इथे अनुराग आहे आणि द्वेष आहे. हे दोन्ही जर का काढून टाकलं तर मात्र त्या सर्पाला अगदी अंगावर वावरायला सुद्धा काही हरकत नाही आहे. आणि मग इथे म्हटलेलं आहे आत्मवशैर विधेयात्मा. ज्यांनी स्वतःचं मन जिंकलं, स्वतःचा आत्मा जिंकला, त्याला पुढे प्रसन्नतेचा अनुभव येतो. बघा, जग जिंकणं एक वेळ सोपं आहे, पण स्वतःवर संयम मिळवणं सगळ्यात अवघड आहे. आमचे शंकराचार्य म्हणतात, जितम जगतकेन मनोही येणं. जग कोणी जिंकलं? ज्यांनी स्वतःचं मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं. मग जिंकणं शक्य आहे का? शक्य आहे. आपल्याला सुद्धा, अगदी सामान्य माणसांना सुद्धा मनावर कंट्रोल करता यायलाच पाहिजे. आणि मग जेव्हा मनाचा कंट्रोल असेल तेव्हा त्या प्रसन्नतेचा अनुभव येतो. आणि एकदा प्रसन्नतेचा अनुभव आला की दुःख संपलंच. जिथे प्रसन्नता आहे तिथे दुःख राहूच शकत नाही. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. दुःख संपलंच. आणि मग एकदा आणखीन पुढची पायरी फार सुंदर आहे. एकदा का बुद्धीला प्रसन्नता आली ना, बुद्धी एकदम म्हणजे एकदम खुश झाली, प्रसन्न झाली की बुद्धी पर्यवतिष्ठते, म्हणजे ती एकाग्र होते. बघा ना, आपण आनंदी असलो की जगही आपल्याला आनंदी भासायला लागतं. ज्या दिवशी आपण आनंदी असतो, आपण अत्यंत प्रसन्न असतो, त्या दिवशी आपल्याला त्या विषयाचं आकलन होतं. अभ्यासाचा असू दे, इतर कुठला असू दे, आकलन होतं. कारण तेव्हा ती बुद्धी स्थिर झालेली असते. पण अशी झाली नसेल, जो अयुक्त आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली नाही आहे, त्याला मात्र हे काहीच जमत नाही. आणि मग त्याच्यासाठी ना शांती त्याला मिळते ना सुख मिळतं. म्हणजे सगळ्याचं पुन्हा क्ल्यू लागतोय तो बुद्धीपर्यंत नेतायत. मग अशी आपण घसरगुंडी पाहिली. आता उन्नतीकडे वाटचाल करायची असेल तर ही बुद्धी आधी स्थिर झाली पाहिजे, ती त्याच्याशी जोडली गेली पाहिजे. अशी जोडली गेली तर शांती पण आहे आणि सुख पण आहे. पण अशी जोडली गेली नाही तर धड ना शांती, धड ना सुख, काहीच मिळणार नाही. कारण अहो, ही इंद्रिय आहेत ना, ही 10 दिशांनी सारखी धावत असतात. इंद्रियाणां ही चरता यन्मनो अनुविधीयते तदस्य हरते प्रज्ञा वायुर्नाव मिवांभसी. हे मन आहे ना, ते प्रत्येक इंद्रियाबरोबर जात असतं बरं का. डोळ्यांबरोबर जातं, कानाबरोबर जातं, रसनेबरोबर तर जातच जातं. की इथे छान भजी मिळत आहेत, इकडे समोसे मिळत आहेत, की चाललं मन तिकडे गेलंच. इथे छान काहीतरी पाहायला मिळतं आहे, सिनेमा आहे, नाटक आहे, ऐकायला काहीतरी, संगीताची मैफल आहे. हे मन ते इंद्रियाबरोबर सारखं भरकटत असतं. ते इंद्रिय जिकडे त्याला ओढून येईल तिकडे ते मन जात असतं. कसं सांगू का? जसं
एखाद्या सरोवरामध्ये शांतपणाने डौलाने एखादी नाव चाललेली आहे, पण सोसाट्याचा वारा आला की ती नाव भरकटत जाते. ज्या दिशेने जायचं असतं ती दिशा सोडून ती वेगळीकडेच ती नाव जायला लागते. तसं ह्या मनाची अवस्था आमच्या होत असते. अर्जुना, तू काय कर, तस्मात यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः. पण ज्यांनी सगळी इंद्रिय सगळ्या बाजूनी आवरून घेतलेली आहेत, इंद्रिय आणि इंद्रियार्थेभ्य, प्रत्येक इंद्रिय आणि त्याचा एक विषय असतो, त्या विषयापासून एकदा इंद्रिय आवरून घेतली की त्याला म्हटलेलं आहे स्थितप्रज्ञ. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, हा पुन्हा पुन्हा पालुपद येतो या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं असं भगवंत सांगतायत. आता उदाहरण देत आहेत. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. रात्र आणि दिवस आपल्याला माहिती आहे. रात्री कोण कोण जागे असतात? 3 प्रकारचे लोक जागे असतात. एक म्हणजे रोगी, दुसरा म्हणजे भोगी आणि तिसरा म्हणजे योगी. रोगी का जागत असतात? त्यांना रोग असतात, त्यांना वेदना असतात, त्यांना क्लेश असतात, त्यांना काहीतरी दुःखत खूपत असतं, त्यांना झोप येत नाही म्हणून ते जागे असतात. भोगी असतात ते सुखाचा उपभोग घेण्यासाठी जागे असतात. आणि योगी का जागे असतात? कारण योग्यांना ही रात्र म्हणजे एकांताचा एक फार स्वानंद त्यांना मिळतो आणि म्हणून योगी जागे असतात. पण इथे एक वेगळा विचार मांडलेला आहे. जी सगळ्या भूतांसाठी जी रात्र असते तो योगी पुरुषांसाठी तो दिवस असतो. म्हणजे काय अर्थ आहे? सगळ्या लोकांसाठी जी रात्र असते, बघा ना, साध्या प्रापंचिक लोकांना या अध्यात्म मार्गामध्ये फारसा रस नसतो. त्या अध्यात्म मार्गाचं काही विश्लेषण चाललं असलं, त्या विषयावर काही व्याख्यान प्रवचन कीर्तन चाललं असलं की आम्ही सामान्य प्रापंचिक म्हणतो नको बाबा तिकडे जायला, ती रात्र असते आपल्यासाठी. पण तो योगी पुरुषांना दिवस असतो. आणि ज्याच्यामध्ये सर्व भूत मात्र जागी असतात ती मात्र या योगी पुरुषांना रात्र असते. आम्ही कशामध्ये जागे असतो? आम्हाला सिनेमा आवडतो, आम्हाला गाण्याच्या मैफली आवडतात, आम्हाला नाटक आवडतं, आम्हाला प्रदर्शनं आवडतात, आम्हाला सेल लागला की आम्ही धावतो. तिथे हा योगी पुरुष झोपलेला असतो, म्हणजे त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. म्हणून सर्वसामान्यांचा जो दिवस आहे ती योगी पुरुषांची रात्र आहे आणि सर्वसामान्यांची जी रात्र. आता हे सगळं समजावून सांगताना आणखीन एक भगवंत दृष्टांत देतात. तो म्हणजे सागराचा दृष्टांत आहे. समुद्र कसा असतो? समुद्र सहसा आपली सीमा सोडत नाही, किंवा समुद्राचं पाणी खारट असतं ते तसंच असतं. काही ठिकाणी गोड आहे, काही ठिकाणी जास्त खारट आहे असं नसतं. समुद्र कधीही आपल्या पाण्याचा गुणधर्म सोडत नाही, आपली सीमा सोडत नाही. कितीतरी प्रवाह, कितीतरी झरे, ओढे, नाले, नद्या त्याला येऊन मिळत असतात. पण म्हणून समुद्राला कधी पूर येत नाही. समुद्र कधीही आपली मर्यादा सोडत नाही, कारण तो कसा आहे? आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम. अचल आहे, अप्रतिष्ठ आहे. समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्. समुद्राचं पाणी त्याच्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या क्षारगुणांचे प्रवाह येत असतात, पण एकदा ते समुद्रामध्ये मिळाले की समुद्राशी एकरूप होतात. तसंच हा योगी पुरुष जो आहे ना, त्याच्यामध्ये अवतीभोवती अनेक कामना असतात, पण तो शांती आपनोती. पण त्याला शांतीचा अनुभव येतो, कारण त्या कामना जरी त्याने अगदी पुरवताना दिसला तरी तो त्याच्यामध्ये आसक्त नसतो. तो कामकामी सुद्धा नाही आहे, कामनांची त्याला अपेक्षाच नसते. आणि अशा अनेक कामना ज्यांनी टाकून दिलेल्या आहेत, विषयांचा ज्यांनी त्याग केलेला आहे, त्याला कशाचा अनुभव येतो? तर त्याला अत्यंत चिरशांतीचा अनुभव येतो. निर्ममो निरहंकार स शांतीम अधिगच्छति. त्याला निर्मम निरहंकार झाल्यामुळे त्याला असीम अपूर्व अशा शांतीचा अनुभव येतो. आणि ही शांती कुठे मिळते त्याला? ही ब्राह्मी स्थिती आहे. ही अशी स्थिती आहे, ब्रह्मापर्यंत पोचल्यानंतर ह्या ब्राह्मी स्थितीचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा हे योगी पुरुष विमोहित होत नाहीत, त्याच्यापासून परत फिरत नाहीत.
ते स्थानच असे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असं त्या स्थानापासून आता ढळणं नाही, चळणं नाही, खाली उतरणं नाही, माघारी फिरणं नाही. मग तिथे किती काळ राहतात? स्थित्वा स्यामंतकालेपी. तिथे हे योगी जो पोचलेला, हा जो स्थितप्रज्ञ आहे, तो तिथपर्यंत पोचतो आणि त्याच्यानंतर काय होतं? ब्रह्मनिर्वाणं मृच्छती. ब्रह्मनिर्वाणापर्यंत तो जातो. असं या स्थितप्रज्ञाचं वर्णन या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजेच सांख्ययोगामध्ये अतिशय नेमकेपणाने केलेलं आहे. म्हटलं तर 72 श्लोक आहेत, पण 72 श्लोकामध्ये केवढा आशय सांगितले. बघा, या दुसऱ्या अध्यायाचं जेव्हा आपण पुन्हा मागे वळून पाहतो, पहिले 10 श्लोक आहेत ते अर्जुनाची आधी मनोभूमिका मांडण्यामध्ये, त्यांनी शिष्यत्व पत्करण्यामध्ये जातात. 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत भगवंत आत्मा कसा अमर आहे, आत्म्याला मारणं शक्यच नाही आहे, पण शरीर निश्चित मरणार आहे हे सांगतात. 31 ते 38 या श्लोकामध्ये स्वधर्माची महती सांगतात. तू क्षत्रिय आहेस आणि म्हणून तुला क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्ध करायलाच पाहिजे असंही भगवंत सांगतात. त्याच्यानंतर काही श्लोकामध्ये भगवंत पुढची काही लक्षणं सांगतात की व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, वेद काय सांगतात, याचं सगळ्याचं विश्लेषण करून मग शेवटी भगवंत स्थितप्रज्ञाची लक्षणं वर्णन करतात. आणि ती स्थितप्रज्ञाची लक्षणं 18 श्लोकामध्ये वर्णन केलेली आहेत. सगळीच शक्य नाही, पण ह्याच्यातलं एखादं लक्षण तरी आपल्याला आपल्यामध्ये आणता येईल का, आपल्या अंगामध्ये ते मुरवता येईल का? आणि त्याच दृष्टीने हा आपला प्रयत्न आहे. या गीताबोधाचा उद्देशच मुळी तो आहे की नुसतीच गीता ऐकायची नाही आहे, नुसतेच ते श्लोक पाठही करायचे नाही आहेत, तर ते आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये उतरले पाहिजे. आणि ते उतरले तर आपल्याला सुद्धा या अर्जुनाच्याच पंक्तीला बसण्याचा मान मिळेल आणि अर्जुनासारखं नराचा आपल्याला नरोत्तमसुद्धा व्हायचं आहे. त्याच दृष्टीने आपला हा सगळा प्रयत्न आहे. आणि अशीच त्या योगेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया, आम्हाला ह्या उन्नत होण्याचं सामर्थ्य दे, बळ दे, शक्ती दे, बुद्धी दे, असंच त्याच्याकडे प्रार्थना करू आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.